नमस्कार, रुपाली कांबळे ब्लॉग्समध्ये स्वागत आहे। आज आपण स्वीट डिश बनवत आहे। त्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1 कप। त्याच कपने आपण 1 कप मैदा घेऊया किंवा गव्हाच्या पिठापासून सुद्धा बनवू शकतो। मी इथे थोडंच गव्हाचं पीठ आणि थोडंच मैदा वापरलेला आहे। यामध्ये टाकूया थोडंच मीठ। तूप टाकून घेऊया। तूप टाकल्याने क्रिस्पी बनत असतं। पोहा खायच्या चम्मचने 2 चम्मच तूप टाकलेला आहे किंवा इथे 1 चम्मच तूप आणि 1 चम्मच तेल याचं पण प्रमाण घेऊ शकता। पण तूप टाकल्याने ही डिश आहे ती छान क्रिस्पी बनतं। मीठ आणि तूप टाकलेलं ते पूर्ण मिक्स करून घेऊया। आता आपण थोडे थोडे पाणी टाकून गव्हाचं पीठ मळत असतो त्याप्रमाणे मळून घेऊया। छान असं पीठ मी मळून घेतलेलं आहे। आता आपण बाजूला पीठ ठेवून देऊया, तेव्हापर्यंत आपण पाक बनवण्याकरिता ठेवूया। इथे मी अर्धा कप साखर घेतलेली आहे। यामध्ये थोडंच पाणी टाकूया। यामध्ये टाकूया विलायची। यामध्ये टाकूया पिस्ता। आपल्याला पाक 1 तारा 2 तारा याप्रमाणे नाही करायचा आहे, साधा पाक ठेवायचा आहे जेणेकरून हाताला चिकटणार। इथे मी पोहा खायच्या चम्मचने 3 चम्मच तूप घेतलेला आहे। त्याच चम्मचने कॉर्नफ्लोअर घेऊया। तीन चम्मच तूप त्याच चम्मचने 3 चम्मच कॉर्नफ्लोअर आणि मिक्स करून घेऊया। बघा छान असं घोळ तयार झालेला आहे किंवा मिश्रण म्हणू शकता। आता आपण पीठ मळून घेतलेलं होतं त्याचे छान छोटे छोटे सेम आकाराचा गोळा बनवून घेऊया। बघा इथे छान मी 5 गोळा बनवून घेतलेला आहे। आता आपण चपाती लाटत असतो त्याप्रमाणे लाटून घेऊया। पातळ लाटायचं। बघा छान असं चपाती लाटतो त्याप्रमाणे लाटून घेतलेलं आहे। याला आपण जे घोळ बनवून घेतले होते ते लावूया। सहज आपण स्वीट डिश घरी बनवू शकतो आणि आता रक्षाबंधन आहे तर खूप सोपी आहे ही डिश बनवायला। घोळ लावून घेतलेला आहे, यावर पुन्हा आपण चपाती टाकूया। छान अशी चपाती पूर्ण याप्रमाणे मी घोळ लावून 5 पण चपाती टाकून एकावर एक ठेवून दिलेले आहे। आपण एकावर एक चपाती जेवढ्या प्रमाणात जास्त टाकणार तेवढे जे आहे आपली डिश त्याला छान लेयर्स येणार आणि क्रिस्पी बनणार। इथे मी 5 पण चपाती घोळ लावून एकावर एक ठेवून दिलेल्या आणि आता बघा फोल्ड करून घेत आहे। इथे थोडंच घोळ उरलेला आहे ते पण मी वरती लावून घेत आहे। त्यावर टाकूया थोडाच पीठ टाकून घ्यायचं आणि एकावर एक फोल्ड करूया। ही डिश खायला खूप चविष्ट लागतं आणि आता रक्षाबंधन आहे तर ही डिश तुम्ही नक्की बनवून बघा। आता आपण चपाती लाटत असतो त्याप्रमाणे हलक्या हाताने लाटून घेऊया। थोडंच पीठ घेतलेलं आणि आता चपाती लाटत असतो त्याप्रमाणे लाटून घेत आहे। बघा छान असं लाटून घेतलेलं आहे। आता आपण आकार देऊया।
छान असा कट दिलेला आहे. आता आपण पुन्हा याला छोट्या छोट्या आकारामध्ये कापून घेऊया. आता आपण डिश बनवूया. खूप सोपी आहे डिश बनवायला. बघा, छान अशी डिश आपण सहज घरी बनवू शकतो. पुन्हा दाखवत आहे मी ही डिश कशी बनवायची. याप्रमाणे मी पूर्ण डिश बनवून घेत आहे. इथे पाक झालेला आहे. बघा, एक तारा झालेला नाही, थोडा आपल्या हाताला चिकटणार याप्रमाणे मी पाक बनवून घेतलेला आहे. कमी गॅसवर तेल गरम होण्याकरिता ठेवलेलं आहे आणि मीडियम गॅसवरच आपल्याला पूर्ण डिश तळून घ्यायची आहे. मला 8 मिनिट लागलेले ही डिश तळण्याकरिता. तळण्याकरिता वेळ लागत असतो, पण ही डिश क्रिस्पी बनत असतं आणि खायला पण चविष्ट लागतं. आता आपण ब्राऊन कलर येतपर्यंत ही डिश तळून घेऊया. मीडियम गॅसवरच तळायची ही डिश. बघा, छान असे लेयर्स आलेले आहे. आपण ही डिश गोड बनवून पण खाऊ शकतो किंवा आपल्याला चहासोबत वगैरे खायचं असेल तर याप्रमाणे तळून ठेवली तरी चालेल. बघा, छान अशी डिश मी ब्राऊन कलर येतपर्यंत तळून घेतलेली आहे. खूप छान बनलेली आहे ही डिश. या प्रकारे तुम्ही पण बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. पाक थोडाच गरम असायला हवा. गरम असतानाच पाक टाकून देऊया. छान असा मी पाक टाकून घेतलेला आहे. छान अशी डिश बनलेली आहे. बाय बाय.